नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असं वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री लोकसभेमध्ये मंजूर झालं. एकूण 580 मतांपैकी 288 मतं ही विधेयकाच्या बाजूने तर 232 मतं ही विधेयकाच्या विरोधात पडली. नेमकं हे नवं वक्फ सुधारणा विधेयक काय आहे आणि यामुळं काय बदल होणार आहे, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. वक्फ हा शब्द मूळ अरबी भाषेतील वक्फा या शब्दापासून तयार झालाय. अल्लाहच्या नावे देणगी म्हणून दिलेली किंवा अर्पण केलेली वस्तू म्हणजे वक्फ असं मानलं जातं. यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचाही समावेश असतो. कोणतीही मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्डाला जमीन दान करू शकते. वक्फ बोर्ड हे या सर्व मालमत्तांचं व्यवस्थापन करतो. नव्या वक्फ सुधारणा विधेयकामुळे काय बदल होणार आहेत, जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आधी वक्फ बोर्डावर मुस्लिम व्यक्ती असणं बंधनकारक होतं, मात्र आता किमान 2 गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश करणं बंधनकारक असणार आहे. वक्फ बोर्डात 8 पैकी 4 सदस्य पूर्वी निवडून जायचे, तर 4 सदस्यांची निवड ही सरकारकडून व्हायची. मात्र आता सर्व सदस्यांची निवड ही राज्य सरकारकडून होणार आहे. पूर्वी वक्फ ट्रिब्युनल फैसला अंतिम राहायचा, मात्र आता वक्फच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाता येणार आहे. मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्मकार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूंवर वक्फ दावा सांगायचं. मात्र आता जर ती जमीन दान केलेली नसेल आणि त्या जागेवर मशीद असेल तरी वक्फ त्या जमिनीवर दावा सांगणार नाही. पूर्वी वक्फच्या मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे अधिकार हे आयुक्तांना असायचे, मात्र आता हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहेत. दरम्यान लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेतही हे विधेयक पारित होतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.